येथे नायर रुग्णालयातील डीनची तातडीने बदली करण्यात आली आहे। या क्षणाची मोठी बातमी न्यूज 18 लोकमतने नायर रुग्णालयातल्या महिला डॉक्टरांच्या वरच्या अत्याचाराचा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे आणि या प्रकरणात आता डीनची बदली करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयाच्या डीनची आता बदली करण्यात आली आहे। या रुग्णालयातल्या महिला डॉक्टरांना त्रास देणाऱ्या स्थानिक सहाय्यक प्राध्यापकावर त्याची चौकशी करून निलंबित करायला सुद्धा त्याला 5 महिन्यांचा कालावधी लागला आणि या दिरंगाई करता डीनवर ही कारवाई झाली आहे। सुस्मिता बदाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सुस्मिता, काय अधिक माहिती आहे या कारवाईबद्दल? नक्कीच अतिशय महत्त्वाची ही कारवाई म्हणावी लागेल। तब्बल 5 ते 6 महिन्यांच्या इन्क्वायरी नंतर ही सडक कारवाई करण्यात आली आहे। न्यूज 18 लोकमतने ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा दाखवली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी FIR नोंदवण्याचे आदेश दिले आणि आज थेट मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये दुसऱ्यांदा हस्तक्षेप करत निलंबन करण्याचा सुद्धा बदली करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे डीनची आणि सोबतच निलंबन हे संबंधित डॉक्टरांचं करण्यात आलेलं आहे। साधारणपणे 10 विद्यार्थिनींनी स्वतःची माहिती समोर न आणता तक्रारी या डीनच्या विरोधात आणि सोबतच प्राध्यापकांच्या विरोधात दिलेल्या होत्या। विनयभंग, लैंगिक अत्याचाराच्या या सगळ्या प्रकरणांमध्ये वारंवार विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती। मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली आणि त्यानंतर ही धडक कारवाई जी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळातच नायर रुग्णालय हे विद्यार्थिनींसाठी असुरक्षित असल्याचा ठपका या निमित्तानं समोर आलेला आहे। महिला आयोगानं सुद्धा पालिकेला नोटीस बजावलेली आहे आणि डीन यांनी या संपूर्ण कारवाईमध्ये दिरंगाई केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं आणि त्यांचं वर्तन याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण असल्याने ही थेट कारवाई आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करण्यात आलेली आहे नायर रुग्णालयातील डीनवर। बरं सुस्मिता, डीनवर तर कारवाई झाली कारण या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला आणि त्यानंतरच्या कारवाईला प्रचंड मोठा विलंब झाला, मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येते। या इथल्या विद्यार्थिनींचं तर आणि डॉक्टरांचं, महिला डॉक्टरांचं तर असं म्हणणं आहे की अजूनही त्या दबावाखाली आहेत। यांना कसा या दबावातून त्यांची कशी मोकळीक होणार, त्यांना कसं संरक्षण मिळणार? मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 व्यक्तींविरोधात विद्यार्थिनी आक्रमक होत्या। पहिल्यांदा डीन आणि त्याचबरोबर दोन्ही वॉर्डन जे होते, प्राध्यापक जे होते, त्यांच्या विरोधात ते आक्रमक होते। या ठिकाणी आपण जर बघितलं तर तात्पुरत्या स्वरूपात पहिल्यांदा बदली करण्यात आली संबंधित डॉक्टरांची। त्यानंतर त्यांना राहण्याचं जे ठिकाण आहे ते सुद्धा नायर रुग्णालयाच्याच परिसरामध्ये आहे, त्यामुळे दहशत कायम आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दबक्या आवाजाची चर्चा इतके दिवस विद्यापीठावर एकूणच हॉस्टेलमध्ये सुरू होती, ती आता कुठेतरी शासन दरबारी येऊन पोहोचलेली आहे। या कारवाईनंतर मुंबईतील रुग्णालयांमध्ये विद्यार्थिनी, उच्च शिक्षित विद्यार्थिनी, डॉक्टर्स कसे असुरक्षित आहे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि प्रशासन अर्थात हॉस्पिटल प्रशासन कसं पाठराखण करतंय अशा लोकांची हेही समोर आले। सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी न्यूज 18 लोकमतने हा विषय लावून धरला होता। नायर रुग्णालयातल्या महिला डॉक्टर आणि इथल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली आणि नर्सला ज्या सहाय्यक प्राध्यापकांनी त्रास दिला त्यांची चौकशी करायला सुद्धा 5 महिन्यांचा कालावधी डीनला लागला। डीनच्या या अतिशय विलंबाच्या वृत्तीबद्दल त्यांना यापूर्वी सुद्धा 2 वेळेला आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते। पालिका आयुक्तांनी त्यांना आदेश दिले होते, तरी नायर रुग्णालयाच्या डीनकडून सातत्याने चालढकल केली जात होती। पण अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता या डीनची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे।